पर्यवस्थितः अनन्तरूपः अनन्तश्रीः जितमन्युः भयापहः 931 पर्यवस्थितः परितः म्हणजे सर्वत्र सर्वतो पूर्णपणे संपूर्णपणे विश्वम विश्वाला व्याप्य व्यापून अवस्थितः अस्तित्वात असतो असा तो पर्यवस्थितः सर्व व्यापून राहिलेला सर्व प्राणी पदार्थ स्थान इथे त्यांचा निवास असतो. अंतिम कारक परमात्मा ज्याच्यावर इतर सर्व अवलंबून असते असा जो तो पर्यवस्थितः. ओम पर्यवस्थिताय नमः. 932 अनंतरूपः अनंतानि रूपाणि अस्य म्हणजे अगणित मोजता न येणारी ज्याची रूपा आहेत. अस्य विश्वप्रपंच रूपेण अभूतपूर्व आश्चर्यकारक इंद्रिय गोचर अशा विश्वप्रपंचाच्या रूपात ज्याची अनंत रूप आहेत. स्थितस्य ज्याच्यामध्ये तो स्थित आहे असा जो तो अनंत रूपः असंख्य रूपाचा अनंत रूपांमधला एक ब्रह्मांडातलं प्रत्येक गोष्टीमध्ये तोच भरलेला आहे. इतर काहीच नाही. केवळ एकमेव तोच तो आहे असा. पण अनेक रूपात जो अवतरित होतो तो अनंत रूपः. ओम अनंत रूपाय नमः. 933 अनंत श्रीः अनंता अपरिमिता अमर्यादित अगणित अनंत श्रीः सर्वोच्च पराशक्ती शक्ती अस्य इति ज्याच्या असतात अमर्यादित कल्पना करता येणार नाही अशा शक्तींनी जो भरलेला असतो तो अनंत श्रीः. किंवा उपनिषद म्हणतात परा अस्य शक्ती विविधा एव श्रूयते. असं ऐकलं जातं की परा म्हणजे सर्वोच्च ज्याची शक्ती आहे ती विविध प्रकारची आहे. तो अनंत श्रीः अपार वैभवाचा अनंत महिम्यांनी भरलेला अतुलनीय शक्तींनी भरलेला मुख्य वृक्ष की अनेक शक्ती ह्या शारीरिक मानसिक किंवा बौद्धिक अशा अनेक प्रकारच्या शक्ती ही त्याचीच अभिव्यक्ती आहे. ह्या तिन्ही मिळूनच पूर्ण संसारपट विणला जातो. जीवनातील सर्व पैलूंचा जो स्रोत परमेश्वरच आहे तो अनंत श्रीः अपार वैभवयुक्त तो अनंत श्रीः. ओम अनंत श्रीये नमः. 934 जितमन्युः मन्युः क्रोधः म्हणजे राग क्रोध जितः येन सह ज्याने जिंकला आहे तो जितमन्युः. मन्युः म्हणजे क्रोध. क्रोध हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे. गीतेमध्ये आपण बघतो ध्यायतो विषान पुसक हे आपल्याला सर्वश्रुत आहे की तिथपासनं ती इच्छा सुरू होते. विषयांची इच्छा ती अपुरी राहिली की क्रोध त्याच्यापासून संमोह आणि सर्वात शेवटी पूर्णतः नाश होतो. पण परमेश्वर तर परिपूर्ण आहे म्हणून त्याला कोणतीही इच्छा नाही. काही मिळवण्याची इच्छा नाही म्हणून ती अपूर्ण राहून क्रोध यायचं सुद्धा कारण नाही. त्यामुळे क्रोध नसलेला किंवा क्रोध जिंकलेला तो जितमन्युः. ओम जितमन्यवे नमः. 935 भयापहा भयम संसारणम म्हणजे संसारात निर्माण होणारं भय. पुसा म्हणजे सर्वांचं अपग्नम नाहीसं करणारा. संसारामध्ये निर्माण होणारी जी भय असतात ती नाहीशी करणारा तो भयापह. सांसारिक जीवनातील सर्व भय नाहीशी तो करतो. असं जे आश्रयस्थान आहे की जिथे वासनांच्या समुद्रात भरकटत राहिलेली सर्व उत्पत्ती आपली सुरक्षा आणि शांती ती त्याचा आश्रय घेऊन मिळवू शकते असा जो तो भयापह. ओम भयापहाय नमः.